पाहायला मिळतं. गोवटणे 11 गोवटणे टीम सलामीचे बॅट्समन आलेत मैदानामध्ये. जाऊया मॅचच्या दिशेने जिथे गोलंदाजी ट्रॅकवरती आलेत. पहिल्या षटकामध्ये विक्रांत येताना पाहायला मिळेल. सांघिक पहिले षटक घेऊन सामन्याला करूया सुरुवात. बॅट्समन पाहू शकता तुम्ही साहिल आणि त्याच्या सोबतीला निशांत वर्तक हे दोन सलामीचे फलंदाज. पहिला बॉल सोडून दिला, ऑफस्टंपच्या बाहेर चालला आणि पंचांचा इशाराला इट्स अ वाईड बॉल. एक्स्ट्राने केली सुरुवात. 5 ओव्हरची मॅच आणि 5 ओव्हरमध्ये एक चांगला स्कोर तुम्हाला खेळपट्टीवरती बनवावा लागेल, आणि या क्रीडांगणामध्ये आज बरेचसे षटकार आम्ही पाहिलेत. त्यामुळे महत्वाची धावसंख्या सुरुवातीला जमा करणं तेवढंच गरजेचं आहे. RS कोटनाका संघ उरण तालुक्यातील एक बहुचर्चित असणारा संघ आहे आणि त्यांच्या विरोधात किती धावा इथे काढतील. पहिला बॉल वाईड आल्यानंतर या बॉल वरती आक्रमण केले ऑन साइडला. वाडिश लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे बॉल जाईल सीमा पार. पहिला चौकार. बोकडविरा गावचे अध्यक्ष त्रिशूलजी ठाकूर यांचं आगमन झाले. मी विनंती करेल आपण मंचावरती या स्पर्धेमध्ये त्यांचं आगमन पाहायला मिळतं. चांगला बॉल रिलीज केला, परफेक्ट 3 स्टंपच्या समोर पाहायला मिळाला चेंडू. पंचांचा इशारा येईल बॅटकट आहे आणि त्यामुळे एक धाव या ठिकाणी ऍड करूया आपण. धाव फलकावरती धावा लागल्या 6 धावा. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. आतापर्यंत 6 धावा संत गतीनं सुरुवात केली. गुलाबी थंडीमध्ये ही स्पर्धा आपण अनुभवतोय. तिसऱ्या रात्रीमध्ये प्रवेश केला. 2 रात्रीचा विचार केला तर कमालीचा परफॉर्मन्स राहिला. प्रत्येक संघाने चांगली साथ दिली आणि आज ही महत्वाची मॅच आपण अनुभवतोय. गोलंदाज तयार. विक्रांत वेगवान हा गोलंदाज. फुलटॉस टाकलाय, इनफिल्डच्या वरून दडलाय. खराब बॉल आहे आणि त्याच्यावरती आक्रमण केलंय. बॉलला पाठवलंय सीमा पार. दुसरा चौकार. या 4 धावसंख्येने संघ पोहोचलाय तब्बल 10 या धावसंख्येवरती. चांगली स्टार्ट म्हणूया आपण. गोवटणे टीम प्रथमतः बॅटिंग करते. टॉस जरूर गमावला परंतु चांगली स्टार्ट या ठिकाणी पाहायला मिळाली फलंदाजांच्या माध्यमातून. सलामीचे आक्रमक फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतात. कमी गतीने टाकलाय, चेंज ऑफ पेस, फिंगर रोल केल्या. ज्या वेगाने मगाशी गोलंदाजी करत होता त्यापेक्षा स्लोअर बॉल फेकला आणि ते थांबवण्याचं काम केलंय बॅट्समनला. निर्धाव चेंडूची सांगता. त्रिशूलजी साहेबांचं आगमन झालंय जे बोकडविरा गावचे अध्यक्ष आहेत. सहर्ष स्वागत आपलं मंचावरती. आज फार मोठ्या संख्येने प्रेक्षकांची गर्दी आहे. त्याचबरोबर मान्यवर देखील स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने पाहायला मिळतात. आणखीन एक यॉर्कर बॉल. भन्नाट वेग आणि या बॉल वरती थांबवण्याचं काम केलंय. आणखीन एक निर्धाव चेंडू. लाजवाब गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये आपण विक्रांतला पाहताय ज्याने आतापर्यंत 10 धावा खर्च केल्यात. विकेट्स मिळाली नसली तरी मागील 2 बॉल परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाले आणि ही भेदकता या गोलंदाजाकडे. चांगलं कमबॅक. RS कोटनाकाच्या विरोधात धावा काढाव्या लागतील ही वारंवार आम्ही चर्चा करतो कारण या टीमकडे चांगले बॅट्समन आहेत. बॅटच्या रडार मध्ये आलाय. स्वीट वॉइस ऑफ द बॅट लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे पाठवलाय. इट्स अ मॅक्सिमम सिक्सर. सर्व खेळाडू एकत्रित येऊ नका. 15 मिनिटांमध्ये 3 षटका हाताळायची आहेत. त्यामुळे पहिलं षटक अगदी योग्य वेळेवरती पूर्ण झालंय. शॉर्ट टीम मीटिंग. टाइम अलर्ट केले आम्ही खेळाडूंना. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 ओव्हर्स कंप्लीट करायचे आहेत. 5 मिनिटाचा वेळ निघून गेला. 11 वाजून 1 मिनिट. त्यामुळे दुसरं षटक 11 वाजून 6 मिनिटांमध्ये व्हायला हवं. चला आपण सन्मान करूया. त्रिशूल ठाकूर साहेब मंचावरती उपस्थित आहेत. बोकडविरा गावचे अध्यक्ष आणि त्यांचा सन्मान आम्ही या मंचावरती करतोय. त्रिशूलजी ठाकूर साहेब एक दमदार व्यक्तिमत्व आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. हा मुख्य सन्मान मंचावरती. फिल्डिंग डिपार्टमेंट 5 मिनिटांसाठी तुम्हाला वेळ दिला गेला प्रत्येक ओव्हर मागे. आता एक्स्ट्रा टाइम आपण खर्च करताय. आयोजकांकडून आम्हाला पुन्हा एकदा वॉर्निंग आले
आणि शिस्तीचं पालन आपल्याला करावं लागेल. षटक क्रमांक 2 घेऊन आलाय केदार भोईर. ज्या खेळाडूच्या नावावरती हा संघ ओळखला जातो, ज्या खेळाडूंना अनेक वर्ष या टीमसाठी प्रचंड मोठं योगदान दिलंय आणि तोच खेळाडू आज त्याच्याकडून मोठी अपेक्षा. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय, 16 धावा बनल्या. षटक क्रमांक 2 घेऊन केदार भोईर. राईट आर्म ओव्हर द विकेट्स ना. पहिला बॉल. टप्पा चांगला, त्याही पेक्षा चांगली फिल्डिंग. विकेट किपरचा आपण कौतुक करूया. लाजवाब फिल्डिंग. बॉल अडवला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता स्टंपच्या मागे. साहिलला आपण पाहताय, एक चांगला खेळाडू आहे, चांगली बॅटिंग तो सातत्याने करतो, परंतु आज फिल्डिंग मधून देखील त्याच्या माध्यमातून हा बॉल चांगल्या पद्धतीने रोखला गेलाय. डॉट बॉल. स्कोरबोर्ड वरती धावा स्थिर आहेत, 16 धावा. कमी गतीने टाकलाय, पिकअप केलाय, चांगला स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक पोहोचलाय परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल जाईल सीमा पार. स्टँडर्ड डिलिव्हर. षटकार. एक्स्ट्रा कव्हरला हा फटका. लाजवाब स्ट्रोक. टायमिंग किती चांगलं होतं या बॉलवरती आणि मिळायला गेल्या 6 धावा. आजची रात्र कोण गाजवेल, आजच्या रात्रीमध्ये कुठल्या संघाचा दरारा राहील आणि इथे हे दोन संघ कमालीची मॅच खेळतात. 22 धावा धाव फलकावरती. विकेट्स अद्यापही नाहीये. कमबॅक करण्याचा प्रयत्न. बॅट्समन शफल झाले, बॉलचा पिछा केला पण तो ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. पंचांचा इशारा आलाय. इट्स अ वाईड बॉल. एक अतिरिक्त रन्स. 23 रन्स विदाउट विकेट लॉस. 23 धावा आतापर्यंत पाहायला मिळतात. गोवटणे 11, गोवटणे टीम मॅचला एन्जॉय करत असताना सुनीलजी वर्तक सर आज गावचे व्यक्तिमत्व. फुलटॉस बॉल आहे, फ्लिक केलाय, चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला, गॅप मध्ये खेळलेत, बॉल चाललाय दणदण करत, सीमा रेषा पार. 4 रन. चांगला फटका खेळलाय आणि या बॉल वरती देखील 4 धावा. किती कलात्मकता फटक्यामध्ये होती. क्लासिकल स्ट्रोक, फक्त फ्लिक केला बॉलला, गॅप शोधला आणि 4 धावा. बॅकफुटला गेल्या, इनफिल्डच्या वरून दाडलाय, पॉइंटचा फिल्डर धावते बॉल मागे परंतु बॉलला थांबवणं कठीण बनेल. बॉल पुन्हा एकदा चाललाय सीमारेषा पार. चौकार. साहिल खेळतोय 6 बॉल मध्ये 19 वरती. महेश वर्तक साहेबांचं आगमन झालंय. उरण शहराचे संघटक आहेत आणि त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. इट्स अ नो बॉल. पंचांचा इशारा आलाय तिथे. आय थिंक खेळपट्टीच्या बाहेर टाकलाय हे पंच सांगतायत, डिस्कस करतील. चला पंच अगदी खेळपट्टीवरती पोहोचलेत. सर्व खेळाडू एकत्रित आलेत आणि योग्य तो निर्णय या ठिकाणी दिला जाईल. चला नो बॉल. फ्री ट्रायल या बॉलवरती. आता मुक्तपणे खेळण्याची संधी आहे. बॅट्समन साहिल चांगली बॅटिंग तो करतोय. चांगले फटके त्याने सजवलेत. आतापर्यंत स्कोर पोहोचलाय. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 32 या धाव संख्येवरती. फ्रीडचा बॉल आणि संधी आली ती आता सोडायची नाहीये साहिलला. केदारच्या विरोधात आक्रमण. या ओव्हरमध्ये धावा चांगल्याच बनल्यात, त्यामुळे केदार कशा पद्धतीने आता फ्रीडच्या बॉलवरती सामोरे जात आहेत. चांगली बॅटिंग सातत्याने केदारची पाहिली परंतु आज गोलंदाजीमध्ये बॅटची एज मागे चाललाय. आता विकेट किपर देखील थांबू शकले नाहीत. बॉल बॉल जाईल लॉंग स्टॉप. सीमा रेषा पार. पुन्हा एकदा चौका. शेवटचा बॉल राहिला. तब्बल 11 बॉल मध्ये 36 धावा झाल्यात. व्हॉट अ बॅटिंग. सलामी मध्ये आलेले 2 खेळाडू. विस्फोटक अंदाज राहिला. दोन्ही खेळाडूंचा आक्रमकता ठासून भरले सांगताना पाहायला मिळाले. 36 धावा. लास्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये बॉलला थांबवले. बॉल येईल डॉट. निर्धाव चेंडूची सांगता. एंड ऑफ द पॉवर प्ले. सेकंड ओव्हर समाप्त झाल्या आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18च्या सरासरीनं बिनबाद 36 धावा. आपण सन्मान करूया आमचे मान्यवर महेश वर्तक साहेबांचा आपण सन्मान करतोय. उरण संघटक आहेत आणि
त्यांचा आम्ही सन्मान करू या स्पर्धेच्या माध्यमातून. चला, पंचांनी वॉर्न केले पुन्हा एकदा की फास्ट खेळण्यासाठी पुन्हा एकदा विनंती केली. उरण तालुका शिवसेना संघटक आपण वर्तक साहेबांचा इथे सन्मान करूया. गोवटणेचेच आहेत आणि उपस्थित झाले त्या मॅचला एन्जॉय करण्यासाठी आणि त्यांचा आपण सन्मान करतोय. भगवं वस्त्र त्यांच्या अंगावरती परिधान केले. या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांचा हा यथोचित मान सन्मान केलाय. थँक्यू सो मच, आपलं मनापासून आभार. 11 मिनिटं संपलीत, जी 10 मिनिटांमध्ये षटक व्हायला हवं होतं. 1 मिनिट एक्स्ट्रा संपलाय, त्यामुळे आता हे षटक काही झालं तरी 4 ओव्हरमध्ये पूर्ण करावं लागेल. 3 ओव्हरमध्ये तुम्हाला 15 मिनिटं आम्ही दिलीत, पण टाइम अलर्ट केलाय खेळाडूंसाठी. जास्त वेळ आपण खर्च करू नका. षटक क्रमांक 3 दीपेश हा खेळाडू तिसऱ्या षटकामध्ये आलाय. अगदी दोन्ही टीमच्या खेळाडूंच्या जर्सी सेम आहेत, जवळजवळ एकच कलर. त्यामुळे बॅटिंग करत असताना आपण गोवटणेला पाहताय, फिल्डिंग करत असताना तुम्ही RS कोटनाका. या दोन टीम मध्ये हा महामुकाबला, बिग बॅटल तुम्ही अनुभवताय. तिसरं षटक याला पॉवर प्ले संपल्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज आलेत आणि त्याचं स्वागत केलंय. या दमदार स्ट्रोकनं बॉलला पाठवलंय लॉंग ऑफ सीमा रेषा पार. आमदार ट्रॉफीतला, सरपंच चषकातला हा मोठा षटकार. लाजवाब स्ट्रोक आणि त्याच्यावरती तब्बल 6 धावा मिळायला गेल्यात. याच दरम्यान अचलजी शिंदे साहेब यांचं देखील आगमन झालंय. सहर्ष स्वागत आहे. काही क्षणामध्ये आपण त्यांच्या मुख्य सन्मानाकडे जाऊ. बॉल सोडलाय बॅट्समननं, त्यामुळे इट्स अ नो बॉल. खेळपट्टीच्या बाहेर आतापर्यंत या इनिंग मधला दुसरा नो बॉल पाहायला मिळाला. या चुका सातत्याने कमी पाहायला मिळाल्या RS कोटनाका टीम कडून, पण तो आज ते घडतंय मैदानामध्ये. त्याचं कारण खराब गोलंदाजी. सुरुवातीलाच दबाव टाकला. पहिल्या ओव्हरमध्ये आला 16 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये केदारनं तब्बल 20 दिल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहताय आतापर्यंत 1 बॉल मध्ये 7 धावा देखील खर्च झाल्यात. फ्री हिटचा हा बॉल. चला, घाई करा खेळाडू. आज संपूर्ण स्पर्धा आम्हाला जेवढ्या फास्ट वेळेवरती संपवता येईल तेवढंच महत्वाचं आहे. टर्न करण्याचा प्रयत्न, बॉल लेग स्टंपच्या बाहेर आहे. आणखीन एक वाईट बॉल. एक्स्ट्रा रन, एक्स्ट्राच्या सायनं स्कोर पोहोचेल धाव फलकावरती. आता धावा तब्बल 44 धावा. मोठी पार्टनरशिप बनले. विकेटचं खातं 0 आहे. फ्री हिटचा बॉल पुढे सरसावले. डान्सिंग डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. इथे बॉल आलाय डॉट. बऱ्याच वेळानंतर निर्धाव चेंडू RS कोटनाकासाठी पाहायला मिळालाय. अगदी थोडीशी शांतता पसरली मैदानामध्ये. ज्या पद्धतीचा माहोल बनवला, सुरुवातीला बॅट्समनने अटॅक केलं, गोलंदाजांवरती तुटून पडलं, आक्रमण केलं आणि आता इथे थांबवावं लागेल फलंदाजांना. कमबॅकिंग षटक, एखादा 2-3 डॉट बॉल. फुल टॉस टाकलाय. क्षेत्ररक्षक थांबूनच राहिले, वाट पाहिली बॉलची आणि बॉल न ओलांडले सीमा रेषा. इट्स अ 4 रन. कॉन्सन्ट्रेशन क्रिकेटमध्ये तेवढंच महत्वाचं असतं. एकाग्रता. खेळाडू थांबून राहिले, पुढे जायचं की मागे राहायचं. कदाचित बॉल दिसला देखील नव्हता, त्यामुळे दोन मनामध्ये विचार असल्या कारणास्तव खेळाडू थांबले आणि तो बॉल निघून गेलाय सीमारेषा पलीकडे. धावा मिळायला गेल्या 4 धावसंख्येने संघ पोहोचले 48 या धावसंख्येवरती. लाजवाब बॅटिंग. दोन्ही खेळाडूंचं आपण कौतुक करतोय मगासपासून, कारण विकेट्स मिळालीच नाही RS कोटनाका टीमला आणि त्याच मुळे फायदा उचलतायत दोन्ही फलंदाज. इथे टप्पा चांगला. बॉल पडल्यानंतर बाहेर वळवलाय. लाईन चांगली आहे. डॉट बॉलची सांगतात. चौकांनंतर वापसी केली आणि याच टप्प्यावरती तर गोलंदाजी करावी लागेल. पण डावखुऱ्याचे गोलंदाज क्रिकेटमध्ये तेवढ्याच महत्वाचे असतात. लेफ्ट हँडेड गोलंदाजांकडे नॅचरल स्विंग, टप्पा बाहेर वळवण्याची त्यांच्याकडे ताकद असते आणि त्या गोष्टी तुम्हाला आता मैदानामध्ये करणं तेवढ्याच गरजेच्या राहतील. सरळ खेळलाय, स्टेट ड्राईव्ह. लॉंग ऑनला फिल्डर उभा. बॉल सोडलाय, तिथे देखील दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतात फलंदाज. परंतु रन्स मिळेल. अवघी एक सिंगल आणि एका सिंगलनं संघ पोहोचलाय 49 या धावसंख्येवर. 49 धावा. शेवटचा बॉल. 17 बॉल मध्ये 49 झाल्यात. या खेळपट्टीवरती धावा बनतायत. पाटा विकेट्स आणि फलंदाजांसाठी अगदी पूरक विकेट्स राहिले. बॅटच्या रडार मध्ये आलाय. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. फटका फसलाय. कॅच साठी धावतायत खेळाडू, परंतु अगदी पुढे पडला बॉल आणि एकदा जोरदार टाळ्या होत्या दोन्ही खेळाडूंसाठी. 51 धावसंख्येची
पार्टनरशिप गोवटणे टीम साठी मात्र 18 बॉल मध्ये पूर्ण केल्यात. फार चांगलं संगीत ऐकायला मिळालं. असं म्हणतात की ज्यांनी देव पाहिले ते संत झाले आणि ज्यांनी साहेब पाहिले ते भाग्यवंत झाले. आणि हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरेंचं संगीत तुम्हाला ऐकायला मिळालं. आपण सन्मान करतोय. आमचे अचलजी शिंदे साहेब मंचावरती उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान मी आयोजकांना करण्याची विनंती करेन. अचलजी शिंदे साहेबांचा इथे मुख्य सन्मान आपण करतोय. या साहेब आपण देखील आणि त्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. 18 बॉलचा खेळ संपलाय. 18 बॉलच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड वरती 51 ही धावसंख्या पाहायला मिळाली. 12 बॉलचा खेळ राहिलाय. शेवटचे 12 बॉल. षटक क्रमांक 4 तेजस भोईर हा गोलंदाज चौथ्या षटकामध्ये पाहायला मिळेल. फिरून खेळलाय. क्षेत्ररक्षक त्यासाठी तैनात होता परंतु बॉल त्याच्या मस्तकावर दस्तक देऊन सीमा पार. षटकार. तेजस भोईरचा पहिला बॉल. कमी गतीचा गोलंदाज आहे आणि त्याच्यावरती आक्रमण केलं. पाठवलंय षटकारासाठी. निशांत वर्तक हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. 57 धावा. पा कॅप्टन आणि गोलंदाजाची प्लॅनिंग तुम्ही पाहू शकाल. अगदी स्टंपच्या मागे सरळ एक खेळाडू ठेवलाय जो ब्लॅक स्क्रीनच्या समोर. त्याला ठाऊक आहे कमी गतीने बॉल टाकतोय. मागे फिरून खेळला तर कॅच येईल आणि त्याच पोझिशन साठी तो खेळाडू तैनात ठेवलाय. पण तो मगाशी तो प्रेक्षक बनला. पुन्हा एकदा कमी गतीने टाकलाय. आता फटका फसलाय. विकेटची गरज आहे आणि पहिली सफलता आर.एस. कोट नाकाला मिळाली. निशांत वर्तक होतील झेलबाद. तब्बल 20 बॉलच्या प्रतीक्षेनंतर हा खेळाडू बाद झाला. निशांत वर्तक. 57 धावा या स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतात. गोवटणे 11 गोवटणे आणि त्यांच्या विरोधात आर.एस. कोटनाका. चांगली स्पर्धा आपण अनुभवतोय. 5 ट्रॉफ्या तुम्हाला समोर पाहायला मिळतात. मंचाच्या अगदी समोर मोठमोठ्या ट्रॉफ्या. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी हिरोची दमदार बाईक आणि उद्याच्या रात्रीमध्ये तुम्हाला त्या बाईकवर कोण बसेल हे जरूर पाहायला मिळेल. बरेचसे स्पर्धेमध्ये या संघ खेळले गेले. बरेचसे पेंडिंग वरती देखील राहिले. बहुचर्चित ही स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेचा आपण सारे आनंद घेतोय. फिरून खेळण्याचा प्रयत्न. मागे चाललाय बॉल. फर्स्ट स्लिपला फ्लंबल झाले खेळाडू. त्यानंतर बॅकअप दिलं. लॉंग स्टॉप वरून पोहोचले खेळाडू. धावा मिळतात तिथे देखील 2 धावा. आणि चला पंच बॅटकट आहे का. येस बॅटच्या साहाय्याने 2 धावा मिळतील. या 2 धावेने संघ पोहोचलाय. 59 या धावसंख्येवरती. 5 षटकांची मॅच. त्याच्यानंतर संलग्न आपण 4 मॅचेस खेळवणार आहोत. फ्रेश 4 मॅच होतील. त्यामुळे तिसरी टीम अलर्ट राहा. आम्ही विनंती करतोय. माणकेश्वर केगाव आणि मंगळमूर्ती पाळे असा पुढचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. मागे चाललाय बॉल. तिथे फिल्डिंग करतील क्षेत्ररक्षण. 1 रन्स इथे देखील मिळेल आणि एका सिंगलनं संघ पोहोचेल 60 या धावसंख्येवरती. सुरुवातीचे सामने 5 ओव्हरचे आहेत आणि त्याच्यानंतरचे सामने 3 ओव्हरचे राहतात. या स्पर्धेचा संपूर्ण अहवाल. त्याच्यानंतर चौथी मॅच असेल आजच्या लॉट्स मध्ये साईनाथ करंजा बोरखार 11 बोरखार. मागे चाललाय बॉल. जोरदार प्रहार केलाय. टप्पा बॉल दिलाय आणि त्याच्यावरती आक्रमण चढवलंय. बॉल फाईन लेग बाउंड्री पार. षटकार. उरण तालुका क्रिकेट पंच असोसिएशनचे सचिव तुकारामजी गावंड पिरकोण यांच्याकडून गोवटणे संघाला शुभेच्छा आल्यात. अनेक सारे प्रेक्षक जोडले गेले. त्यांचं आम्ही स्वागत करतो. पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा घर बसल्या अनेक प्रेक्षक पाहतायत.
त्यांचं विशेष स्वागत आहे. 11 बॉल मध्ये 31 वरती बॅटिंग करतोय साहिल गावंडचा दमदार परफॉर्मन्स. आणखीन एक तडाखा. बॉल चाललाय सीमा रेषा पार. लांब लचक षटकार. चार षटकांचा खेळ संपला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल धावा 72 72 धावा. आणि चला आणखीन एक षटकार ऍड करूया. षटकारांचा पाऊसच क्रीडांगणामध्ये सुरू आहे. आणखीन एक सिक्सर. या षटकाराने संघाची धावसंख्या वेगाने पुढे चालली. तब्बल 78 धावा. 78 धावा धावफलकावरती. अद्याप 5 बॉलचा खेळ राहिलाय. शेवटच्या षटकामध्ये आपण दीपेश या गोलंदाजाला पाहताय. लास्ट ओव्हर आहे. 78 स्कोर. टॉस साठी विनंती करूया. चला पाले टीमचे कर्णधार आणि त्यांच्या विरोधात आपण पाहू शकाल. आय थिंक मानकेश्वर केगाव, मंगलमूर्ती पाळे आणि मानकेश्वर केगाव ही पुढची मॅच आहे. बॉल सोडल्या ऑफ स्टंपच्या अगदी बाहेर जाणारा चेंडू. विशेष साहिलच्या बॅटिंगचा आपण अहवाल खेळाडूंपर्यंत पोहोचवूया. प्रेक्षकांपर्यंत अगदी 12 बॉल मध्ये 37 वरती तो बॅटिंग करतोय. कदाचित स्ट्राईक मिळाली तर 50 धावा काढण्याची संधी त्याच्याकडे राहील. 12 बॉल मध्ये 37 काढल्यात. आडव्या बॅटने खेळल्या गॅप मध्ये. बॉल चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीप मिड विकेटच्या मधोमध. सीमा रेषा पार. धावा मिळतील 4. चार धावा मिळायला गेल्यात आणि 4 धावसंख्येने संघाची धावसंख्या तब्बल 83 या धावसंख्येवरती. तब्बल 83 धावा. जर कॅप्टन आता पोहोचले नाही तर मॅच 4 ओव्हरची राहील. आयोजकांकडून सूचना आली. हे षटक संपण्या अगोदर मानकेश्वर केगाव आणि मंगलमूर्ती पाले टीम कोऑपरेट असू द्या. लक्ष ठेवा. आपण स्ट्रिक्टली नियम आहेत स्पर्धेचे आणि जर आपण या षटकानंतर पोहोचलात तर अगदी 4 षटकांची मॅच राहील. त्यामुळे वेळेवरती या. हे षटक संपण्या अगोदर व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एक्स्ट्रा रन. पुढची मॅच मानकेश्वर केगाव मंगलमूर्ती पाळे या 2 ताकदवार टीम मध्ये. आय थिंक उरण तालुक्यातीलच आज सर्व संघ खेळतात. आज सर्व संघ उरण तालुक्यातील पाहायला मिळाले. टप्पा बॉल होता. अर्ध्या खेळपट्टीवरती बॉल टाकलाय. पंचांचा इशारा आला. इथे देखील व्हाईट बॉल. खराब गोलंदाजी, खराब लाईन लेंथ, बऱ्याचशा चुका केल्यात आज RS कोटनका टीमनं. गोलंदाजीमध्ये सुधार बदल करणं तेवढंच गरजेचं आहे. परंतु इथे मोठ्या प्रमाणात धावा खर्च होताना पाहायला मिळतात. प्रेक्षकांची गर्दी मात्र थांबत नाहीये. अगदी रात्रीचे जवळजवळ 11:20 झाले तरी देखील प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित झालेत. फिरून खेळलाय बॉल. मागच्या दिशेनं बॉल जाईल. तिथे मिसफील्ड झाले. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला नाहीये खेळाडूंनी. फक्त एक सिंगल आणि या एका सिंगलनं संघाची धावसंख्या 86 या धावसंख्येवरती संघ पोहोचला. 86 धावा. आजच्या रात्रीमधील आतापर्यंतचा हा सर्वाधिक मोठा स्कोर आहे. 89 धावा स्पर्धेमध्ये राहिला. 89 धावसंख्येचा आम्ही आजच्या रात्रीची चर्चा केली. इथे लागले बॅटची एज. फलंदाज होतील साहिल झेलबाद.
नाही ठाण्यामध्ये नाही पुण्यामध्ये नाही ठाण्यामध्ये नाही पुण्यामध्ये चार बॉलचा खेळ संपलाय आणि आतापर्यंत धावा आपण पाहताय 83 धावा 13 बॉल मध्ये 37 धावा. एकदा टाळ्या होत्या साहिलच्या बॅटिंग साठी. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. कमालीचा खेळ दाखवला आणि मात्र बॅट्समन मागील बॉल वरती बाद झाले. शेवटच्या 2 बॉलचा खेळ राहिला. उर्वरित पहिल्या सत्रामध्ये लास्ट 2 बॉल 86 धावा झाल्यात. माफी असावी. 86 धावा बनल्यात लास्ट 2 बॉल. 90च्या पुढे धावसंख्या जाण्याचा प्रयत्न इथे जरूर करतील. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. कॅच सोडलाय. मिलिंद त्या ठिकाणी पाहायला मिळाले. आणखीन एक कॅच ड्रॉप. आज फिल्डिंग मध्ये बऱ्याचशा चुका झाल्या. अरे कोटनाका टीम कडून रन्स मिळेल या बॉल वरती. एक पाले टीमचे कॅप्टन आलेत आणि तिकडे केगाव संघाचे देखील अचल शिंदे यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. मानकेश्वर केगाव आणि मंगलमूर्ती पाळे अशी तिसरी लढत आहे. पुढे आले आणि त्याच्यानंतर प्रहार केलाय. हिटिंग झोन. व्हॉट अ स्ट्रोक. बॉल सीमा पार. शेवटच्या बॉल वरती आलाय दर्जेदार षटकार आणि पूर्वार्धाचा खेळ इथे झालाय पूर्ण. धाव फलकावरती धावा लागले तब्बल 93 धावा आणि हा सामना जिंकण्यासाठी 94 धाव संख्येची आवश्यकता. 30 बॉल 94 धावा. आपण टॉस करतो आणि या स्पर्धेचा आय थिंक सर्वाधिक मोठा स्कोर आहे. 97 धावा स्पर्धेचा सर्वाधिक मोठा स्कोर राहिलाय. टॉस केला गेला आणि टॉस जिंकलाय पाळे टीमनं. आजच्या रात्रीमधील तिसरी लढत. त्याच्यानंतर मानकेश्वर केगाव मंगळमूर्ती पाळे तिसरी लढत असेल. प्रेक्षकांनो तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा एकत्र आमदार ट्रॉफी सरपंच चषक 2025 ही स्पर्धा. आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण करूया बदलाव. दुसऱ्या सत्रामध्ये जॉईंट होतील आमचे हितेशजी म्हात्रे सर. यांच्या आवाजातून आपण ऐकूया दुसऱ्या टर्नला. हॅलो. चला पाळे संघानं नाणेफेक जिंकलेली आहे आणि आपण मॅच संपल्यानंतर लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. दरम्यान या स्पर्धेसाठी आम्हाला जी बाईक स्पॉन्सर केली आहे नवीन शेवा गावातील शाखा प्रमुख शैलेश भोईर यांच्या माध्यमातून तसेच महेशजी म्हात्रे शेतकरी कामगार चिटणीस यांच्या माध्यमातून आम्हाला ही बाईक स्पॉन्सर करण्यात आली आहे. त्यामुळे आम्ही त्यांचं मनपूर्वक आभार. तसेच या फलंदाज आणि गोलंदाजासाठी जी सायकल मिळाली आहे एक सायकल निहाल घरत आणि एक सायकल आम्हाला रितेश कुमार म्हात्रे यांच्या माध्यमातून मिळाली आहे. तसेच मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज आम्हाला मयुरी मनोज कुमार घरत विद्यमान सदस्य ग्रामपंचायत नवीन सेवा यांच्या माध्यमातून मिळाल्या. त्यांचा देखील अगदी मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. दरम्यान सन्माननीय निहाल घरत साहेबांना आपण विनंती करतोय की आपण प्रमुख व्यासपीठावरती यायचं आहे. आपली उपस्थिती आमच्यासाठी आपण त्याचा सन्मान करत आहोत. निहाल घरत साहेबांना आपण विनंती करतोय की आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. पडता पाऊले सज्जनांची शोभा वाढे या व्यासपीठाची आणि आपल्या येण्याने खऱ्या अर्थाने या व्यासपीठाची शोभा वाढली आणि आपला आपण शुभ सन्मान नक्कीच आमचे लाडके आयोजक
निलेश गरज साहेबांच्या शुभ हस्ते करत आहोत. दरम्यान आव्हान थोडस मोठं आहे. दरम्यान पहिल्या चेंडूवरती केदारच्या बॅटमधून एक मोठा फटका पाहायला मिळाला. केदार म्हटलं ना तर या कोडगावचा चिता आहे आणि जिथपर्यंत तो या मैदानामध्ये आहे ना आव्हान थोडंसं मोठं आहे, कारण की 94 धावा म्हटलं तर अगदी
एक षटक पूर्ण झालाय आणि धावसंख्या 21 धावा धावपलकावर. फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅटचं समीकरण जुळलं नाहीये, त्यामुळे हा चेंडू काहीसा डॉट पाहायला मिळाला. आव्हान थोडंसं मोठं आहे. अगदी प्रत्येक षटकामागे जवळपास 18.80 म्हणजे जवळपास 19 धावा या ठिकाणी पूर्ण कराव्या लागतील. यावेळेला फटका सरळ खेळला, क्षेत्ररक्षक डीप मध्ये नाही आहे, चेंडू साईड स्किनवरती आपटला, त्यामुळे या चेंडूवरती मिळतील तब्बल 4 धावा. धावसंख्या 4 ने पुढे सरकतीये. 25 धावा क्वार्टर सेंचुरीमध्ये. कारण की पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं तर अगदी षटकार आणि चौकारांची आतिषबाजी नक्कीच गोवटणे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती आणि इथं मात्र चेसिंग चालू आहे. हलक्या हाताने चेंडू खेळून काढला मिड विकेट रिजन मध्ये. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडू पकडला जाईल, फेक केली जाईल. तत्पूर्वी या ठिकाणी 2 धावा कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. या 2 धावांनी धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 27 धावा. दरम्यान फटका फसला, क्षेत्ररक्षक दूर आहे, चेंडू बहुतेक जाईल एका टप्प्याच्या समाप्तीनंतर सीमारेखेच्या बाहेर. चौकार. धावसंख्या 4 ने वधारते. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 31 धावा धावपलकावर पाहायला मिळत आहेत. 94 धावांचा या ठिकाणी पाठलाग करायचा. दुसरं षटक प्रगतीपथावरती. हल्ला बोल नक्कीच पाहायला मिळाला. चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. फ्लॅशबॅक मध्ये जशा प्रकारे गोवटणे संघाने आक्रमण केलं होतं तसं आक्रमण या मैदानामध्ये करत असताना यावेळेला फटका चांगला आहे. डी बॅकवर्ड सीमारेखेच्या बाहेर. कार्बन कमाल झेल आणि त्यामुळे फलंदाज दरम्यान तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवण्यात आला. कारण की कॅच घेत असताना थोडंसं ऑब्जेक्शन आहे. पाहूया षटकार आहे की कॅच त्यांना कन्वर्ट केली आहे. काही क्षणात तिसरे पंच निर्णय देतील. कारण की जर षटकार असेल तर 6 धावा नक्कीच RS कोटनागा संघाच्या खात्यामध्ये वाढवल्या जातील आणि जर कॅच असेल तर नक्कीच RS कोटनागा संघाला मोठा धक्का बसेल. कारण की केदार भोईर की ज्याच्या अवतीभोवती RS कोटनागा संघ आणि फिरतो तो नक्कीच बाद होणार आहे. पाहूया काय घडतंय, काय बिघडतंय. पंचाच्या माध्यमातून ह्या चेंडूवरती षटकार दिला गेलाय. कारण की कॅच घेत असताना त्याचा पाय सीमारेषेजवळ लागलाय, त्यामुळे षटकार बहाल झाला. धावसंख्येमध्ये 6 ने वाढ होईल. नक्कीच मिनिश भोईर आमच्याशी जोडले गेलेत. एक उत्कृष्ट गणलेखक म्हणून शेवा गावामध्ये ज्याची खूप मोठी ओळख आहे की ज्या ज्या ठिकाणी नक्कीच स्पर्धा ऑनलाईन नसते त्या त्या ठिकाणी नक्कीच ज्याच्या माध्यमातून अगदी ॲपच्या माध्यमातून पूर्ण गावामध्ये ही स्पर्धा लाईव्हच्या माध्यमातून पोहोचवली जाते आणि ते आमच्यासोबत गुणलेखाच्या भूमिकेमध्ये जोडले गेले. 2 षटकाचा खेळ संपला. टोटल धावसंख्या
37 धावा, म्हणजे ज्या सरासरीमध्ये धावा पाहिजेत त्या धावा नक्की ज्या 2 षटकामध्ये पटकून काढल्यात, परंतु ती सरासरी तुम्हाला अगदी कायम 5व्या षटकापर्यंत ठेवावी लागणार आहे. कारण की आव्हान थोडंसं मोठं आहे. तुम्ही 94 धावांचा पाठलाग करताय, त्यातील 37 धावा तुम्ही जमवल्यात. आता 57 धावांची अजूनही 18 चेंडूंमध्ये गरज आहे आणि त्या 3 षटकामध्ये पूर्ण करायच्यात, म्हणजे षटकामागे 19चं टार्गेट. यावेळेला मोठा फटका खेळायचा आहे. दरम्यान पंचांकडे, तिसऱ्या पंचांकडे पुन्हा एकदा डिसिजन पेंडिंग असेल. तिसरे पंच पुन्हा एकदा जोडले जातील, कारण की हा निर्णय महत्वाचा असेल. कारण की फलंदाज जर बाद झाला तर मात्र कोटनगर संघाच्या गोटामध्ये, परंतु या ठिकाणी जवळपास केदार भुईर जाण्यासाठी निघाला, तरी सुद्धा हा डिसिजन 19-20 असू शकतोय. पंचांचा निर्णय अंतिम, म्हणजे पंच आउट डिसिजन दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय. कारण की केदारला सुद्धा समजलं होतं की जवळपास मी बाद आहे, धाव मी पूर्ण केलेली नाही, कारण की डायरेक्ट हिट, आणि त्यामुळे एक मोठा हादरा RS कोटनागा संघाला बसला की ज्यानं पहिल्या 2 षटकामध्ये अक्षरशः गोलंदाजाची कत्तल केली होती. तो केदार मात्र बाद होताना पाहायला मिळतोय. आपल्या संघासाठी त्यानं धावा जमवल्या, तब्बल 37 धावा, आणि त्या 37च्या 37 धावा एकट्याच्या नावावरती पाहायला मिळाल्या. नवीन फलंदाज युनिट नंबर 3 वरती दाखल झालाय तेजस. अगदी एकाला झाकावा आणि दुसऱ्याला पाहावं, एक से बडके एक, हम लाए तोहफे अनेक, परंतु यावेळेला अवस्था थोडीशी खराब आहे. कारण की आता प्रति षटक 19 धावा बनवाव्या लागणार आहेत. 3 षटकामध्ये 57 धावा, त्यातील 1 चेंडू देखील संपलेला आपल्याला पाहायला मिळाला. मोठी विकेट नक्कीच संपादन केली आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज वैभव गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी मॅचचा उत्तरार्ध आपण एन्जॉय करतोय. यावेळेला पहिल्याच आलेल्यावरती हा एक भीमकाय आतंकीय षटकार पाहायला मिळतोय. अगदी लॉंग अँड स्ट्रॉंग, जसा चेंडू बॅटच्या प्रॉपर रडार मध्ये आला तितकीच लांबी आणि तितकंच अंतर गाठत चेंडू मात्र प्रेक्षकामध्ये झालाय छुमंतर. अगदी जबरदस्त टोलेबाज, आणि ती टोलेबाजी करण्यासाठी अगदी पिंच हिटर फलंदाज मैदानामध्ये पाठवलंय, कारण की आम्हाला जिंकायचं आहे, पुढच्या फेरीमध्ये जायचं आहे. त्यासाठी प्रयत्न आणि प्रयत्नांची पराकाष्ठा RS कोटनागा संघाकडून देखील होताना पाहायला मिळते. यावेळेला बॅकफुटला जाऊन चेंडू पंच केलाय. चेंडू मात्र अगदी वाराच्या वेगाने अगदी डीप पॉइंटच्या दिशेने ट्रॅव्हल झाला आणि आणखी एक दर्जेदार चौकार पाहायला मिळत आहे. धावसंख्येमध्ये 4 ने वाढ, 47 47 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. अगदी एखाद्या मॅचची हायलाइट पाहतोय तशा पद्धतीचा खेळ या मैदानामध्ये सुरू आहे. अगदी धावांचा पाठलाग, कारण की याच मैदानामध्ये अगदी 82 धावा चेस होताना देखील पाहिले. आजच्या या रात्रीमध्ये 94 धावा चेस होतील का हा प्रश्न असेल, कारण की नक्कीच या चमचमत्या ट्रॉफीचा मानकरी कोण होणार. कारण की 3 संघ अगदी सुपर 5 मध्ये दाखल झालेत. पहिल्या दिवशी निर्जा नावा, दुसऱ्या दिवशी नूर 11 आवरे आणि आजच्या दिवशी होनेश्वर बोरी हा सुपर 5 मध्ये जाणारा संघ आपल्याला पाहायला मिळाला. फटका चांगला, अगदी डीप एक्स्ट्रा कव्हर मारून क्षेत्ररक्षक वाराच्या वेगानं आला, परंतु चेंडूपर्यंत पोहोचेपर्यंत फलंदाजांनी तब्बल 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या. धावसंख्येमध्ये 2 ने वाढ, 49 धावा. कारण की या ठिकाणी तुम्हाला धावा जमवाव्या लागतील, षटकार चौकार मारावे लागतील, तरच हा सामना तुमच्या बाजूने झुकेल. आणि त्यासाठी आक्रमण पाहायला मिळते RS कोटनागा संघाकडून. कारण की पूर्वार्ध म्हटल्यानंतर शांततेचा काळ असं म्हटलं जातं. अगदी शांत थंड डोक्याने फलंदाजी करायची असते, परंतु जसं उत्तरार्ध सुरू होतं तसं मात्र समोरच्या संघावरती कुरघोड्या कराव्या लागतात, घाम गाळावा लागतो, धावांसाठी धाव करावी लागते, आणि तो उत्तरार्ध आपण एन्जॉय करतोय. यावेळेला फटका चांगला आहे, अगदी साइड स्किन वरती हा चेंडू आदळेल की काय, आणि चेंडू गेलाय सीमारेषेच्या अगदी बाहेर.
पुन्हा एकदा लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार आपल्याला पाहायला मिळाला. बॉटम हँडचा पूर्णपणे वापर केला. धावसंख्या 6 ने वधारली आहे. टोटल धावसंख्या अगदी कॅरॉन पॉलॉर्डची आठवण करून देणारा आकडा या ठिकाणी छापला गेलाय. 55 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्यात. दरम्यान आपण फ्लॅशबॅक मध्ये गेलो तर 3 षटकामध्ये गोवटणे संघानं 51 जमवल्या होत्या, परंतु अगदी टीट फॉर टॅट तसंच प्रत्युत्तर पाहायला मिळत आहे. अगदी 55 धावा धावफलकावरती. तिसरं षटक प्रगती पथावरती असताना आणखी एक फटका चांगला. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. अगदी 4 धावा अगदी इनसाइड आउटचा देखणा फटका आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्येमध्ये 4 ने वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 59 धावा. 94चा तुम्ही पाठलाग करताय. तुम्ही 59 धावा या ठिकाणी जमवल्यात, म्हणजे आता 35 धावांची गरज आहे आणि या 35 धावा तुम्हाला 2 षटकामध्ये पूर्ण करायच्या आहेत. म्हणजे जवळपास 17.50 च्या सरासरी धावा, म्हणजे नक्कीच 2 षटकामध्ये तुम्हाला 3 मोठे फटके कन्वर्ट करावे लागतील प्रत्येक षटकामागे. दरम्यान आपण काही दिवसापूर्वी अटल सेतूवरती एका महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आणि तिला ज्या पोलीस सब इन्स्पेक्टरने वाचवलं असे आमचे किरण म्हात्रे यांचं शुभागमन होणार आहे. मी त्यांना विनंती करणार आहे की आपण मंचकावरती यायचं आहे. आपल्या जीवाची पर्वा न करता त्या महिलेचा जीव वाचवला असे नक्कीच आमचे पोलीस नियंत्रण कक्षातील किरण म्हात्रे साहेबांना आपण विनंती करणार आहोत की आपण प्रमुख व्यासपीठावरती यायचे. आपली उपस्थिती आमच्यासाठी प्रार्थनीय आहे. अगदी मॅच काहीशी फिरली की काय, कारण की जवळपास 94 धावा झाल्यानंतर असं वाटलं होतं ही मॅच एकतर्फी गोवटणे संघ नक्कीच विजय संपादन करेल, परंतु आर्यस कोटनाका संघानं हार मानली नाहीये. कारण की आताच्या परिस्थितीमध्ये 12 चेंडू आणि 35 धावा म्हणजे एक माफक आव्हान उभं राहिलंय, शिल्लक राहिलंय. आणि आता मात्र गोवटणे संघाला आपलं अस्त्र आणि शस्त्र बाहेर काढावं लागणार आहे, कारण की गेली मॅच देखील आपण तशाच प्रकारे एन्जॉय केली होती. गोलंदाजीसाठी आलाय परेश पाटील. पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी करणार समोर मिलिंद आहे. यावेळेला एकेरी धाव मिळण्याची शक्यता आहे. हलक्या हाताने हा चेंडू खेळून काढला. 1 धाव धावफलकावरती. 11 चेंडू आणि 34 धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी, परंतु या ठिकाणी स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलं. कारण की नक्कीच असं म्हणतात जो पायाने चालतो तो काही अंतर चालतो, परंतु चालताना जो डोक्याचा वापर करतो ना तो नक्कीच यशस्वी होतो. अगदी इन्फॉर्म फलंदाजाला स्ट्राईक या ठिकाणी दिली आहे, कारण की मॅच आम्हाला जिंकायची आहे आणि ज्याच्या बॅट मधून अक्षरशः धमाके पाहायला मिळत आहेत त्याला स्ट्राईक वरती पोहोचवलंय. यावेळेला कमालीचा झेल पाहायला मिळाला आणि ज्या फलंदाजानं या मैदानामध्ये हा कार माजवला होता तो फलंदाज तेजस भुईर मैदानाच्या बाहेर जाईल. 6 चेंडूंमध्ये 22 धावांची अगदी झुंजार पारी खेळली आहे. अगदी 2 षटकार आणि 2 चौकार ज्यानं ठोकले होते, परंतु या गोलंदाजानं कमबॅक मिळवलाय. कारण की हेच षटक पाहिजे होतं गोवटणे संघाला की ज्या षटकामध्ये एखादा ब्रेक थ्रू येईल, आणि ते षटक या गोलंदाजानं पूर्ण केलंय. कारण की आपण एन्जॉय केली होती पिरकोण आणि नागाव ही मॅच की ज्या मॅच मध्ये 4थं षटक टाकणाऱ्या गोलंदाजांना अगदी कमालीची गोलंदाजी करून पिरकोण संघाची घसरलेली गाडी रुळावरती आणली होती. तशाच प्रकारचं षटक या गोलंदाज परेश कडून पाहायला मिळेल. कारण की आता मात्र पुन्हा एकदा मॅच फसली आहे, थोडीशी रुसली आहे कोटनाका संघावरती, परंतु मैदानामध्ये आकाश आला. आकाश नेहमी आकाशवेधी फटक्यांसाठी जाणला जातो, कारण की गरज आहे संघाला.
कारण की जसं मागणी तसा पुरवठा करणं गरजेचं असेल. यावेळेला चेंडूनं बॅटची कड घेतली आहे आणि एकेरी धावा, कारण की एकेरी दुहेरी धावा तुम्हाला विजयी करू शकणार नाही. आव्हान थोडंसं मोठं आहे. आता मात्र मिलिंदला स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घ्यावी लागणार आहे, कारण की या वेळेला मॅच थोडीशी फसली आहे. चांगली रणनीती चालू होती, परंतु या गोलंदाजांना थोडंसं बॅकफुटला लोटून दिलं असं म्हणावं लागणार आहे. कारण की मॅच मध्ये पुन्हा परतायचं असेल तर धमाके करावे लागतील, षटकार चौकार ठोकावे लागतील. पुन्हा एकदा अलंग द कार्पेट, चेंडू ट्रॅव्हल झाला आणि या वेळेला क्षेत्ररक्षकाला भेदून चेंडू आरपार, धावा मिळतील 4 चौकार. कारण की तुम्हाला महागात ठरू शकतात, कारण की मॅच अजूनही संपली नाहीये. कारण की RS कोटनागा संघ पराभूत झाला नाहीये, मॅच अजूनही संपली नाहीये, घोटणे संघ विजयी झाला नाहीये. त्यामुळे प्रयत्नांची पराकाष्ठा या ठिकाणी पाहायला मिळते RS कोटनागा संघाकडून. कारण की 94 धावांचा पाठलाग करत असताना अगदी थंड डोक्याने फलंदाजी केली आणि आतापर्यंत अगदी चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेला फटका फसला, डीप मधून क्षेत्ररक्षक आला आणि झेल. पुन्हा एक साधा सोपा झेल कसा सोडायचं त्याचं प्रात्यक्षिक आपण पुन्हा एकदा पाहिलं. धावसंख्येमध्ये 2 ने वाढ होईल. 67 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. अगदी 7 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. अजूनही मॅच जिंकण्यासाठी RS कोटनागा संघाला आक्रमण करावंच लागणार आहे. मोठे मोठे फटके कन्वर्ट करावे लागतील, कारण की आपण पाहिलं जसं तेजस जसं बाद झाला ना तसं मोठे फटके येणार नक्कीच थांबलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. सुरुवात नक्कीच अगदी तोडफोड केली होती केदारनं. यावेळेला पुन्हा एकदा अलंग द कार्पेट, फक्त सिंगल आणि डबल्स पाहायला मिळत आहे. कारण की या वेळेला बॅटचा फ्लो तुम्हाला आकाशाकडे खोलायचा आहे, परंतु तुम्ही जमिनीकडे खोलताय, त्यामुळे तुम्हाला अगदी जास्तीत जास्त 4 किंवा सिंगल डबल्स मिळतील. धावसंख्येमध्ये फक्त 1 ने वाढ झाली आहे. 68 धावा म्हणजे शेवटच्या 6 चेंडूंमध्ये मॅच जिंकण्यासाठी तब्बल 26 धावा कराव्या लागतील. 26 धावा म्हणजे जवळपास तुम्हाला 4 षटकार आणि एका चेंडूवरती 2 धावा काढाव्या लागतील. या काढल्या जातील का? कारण की या मैदानाचा इतिहास सांगतो की या मैदानामध्ये अगदी घणसोली संघानं तब्बल 29 धावा कुठून काढल्या होत्या. हा इतिहास आहे आणि या इतिहासाची पुनरावृत्ती या मैदानामध्ये केली जाईल का, हा देखील प्रश्न पाहायला मिळतोय. शेवटच्या षटकासाठी पाहूया गोलंदाज कोण येणार आहे. मोहित गावंड, कारण की मोहित तुझ्याकडे जवळपास 26 धावांचं पाठबळ आहे. 25 धावा खर्च करण्याची तुला मुभा आहे. 26 धाव जर खर्च झाली तर मात्र तुम्हाला गोवटने गावाचा रस्ता पकडावा लागणार आहे आणि मिलिंदला या ठिकाणी मैदानामध्ये धुमाकूळ घालावा लागणार आहे. कारण की असं म्हणतात ज्या ठिकाणी सर्व काही संपलं असं वाटतं ना, तीच वेळ असते इतिहास घडवण्याची. इतिहास लढणाऱ्यांचा लिहिला जातो, रडणाऱ्यांचा कधी लिहिला जात नाही. त्यामुळे नक्कीच या वेळेला सिच्युएशन अशी आहे, नहीं चलेगा इक्का दुक्का, अगर जीतना है आपको तो लगाना पडेगा छक्का और चौका. त्यामुळे षटकार आणि चौकारांची आतिषबाजी या मैदानामध्ये करावी लागेल. ती कामगिरी मिलिंद करणार का, की गोलंदाज त्याला थांबवण्यामध्ये यश? कारण की आतापर्यंत चांगली कामगिरी राहिली आहे ती कोटनागा संघाची, कारण की अजूनही हार मानलेली नाही कोटनागा संघानं या मैदानामध्ये. यावेळेला बॉटम हँडचा वापर, लॉंग अँड स्ट्रॉंग, अगदी पिकअप शॉट पाहायला मिळाला. धावसंख्येमध्ये वाढ. मिलिंद भोईर नावाचं वादळ या मैदानामध्ये अक्षरशः घोंगू लागलाय. येणारे 5 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. लढण्याचा इतिहास आमचा, हरणे आमच्या रक्तात नाही. जोपर्यंत मैदानात उभा मी, जिकडे नीतीला शक्य नाही सांगणारा षटकार, अगदी संघर्षाचा संकटात करणारा षटकार ठोकला तो नक्कीच या फलंदाजांना यावेळेला अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून चेंडूला दूर ठेवण्याचा प्रयत्न. पंचांनी मात्र अवंतर चेंडूची घोषणा केली आहे. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ म्हणजे आगामी 5 चेंडू आणि
19 धावांची गरज आहे. मॅच अजूनही संपली नाहीये पा. यावेळेला पुन्हा एकदा जोरदार प्रहार. चेंडू प्रेक्षकामध्ये झालाय फरार. मिलिंद भोईर ऑन अ फायर. सामन्यामध्ये पुन्हा एकदा बदल झाला. 4 चेंडू आणि 13 धावांची गरज. सामना होता कुठला आणि सामना आणला कुठं. कारण की नक्कीच ये दुनिया माने जोरों को कोई न माने कमजोरों को. किसमें कितना है दम, कौन है पानी कम और कौन बनेगा बाजीराव सिंघम, हा प्रश्न नक्कीच या ठिकाणी निर्माण झाला. कारण की हा क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. कारण की तुम्हाला क्षणात हसवतो आणि क्षणात रडवतो देखील. थोडं स्पीडअप करायचं पहा. मी विनंती करणार पंचांना ते थोडीशी टीम मीटिंग बंद करा. अगदी सामना कुठं होता आणि सामना. कारण की मिलिंदने मात्र आता जबाबदारी घेतली आहे. माझ्याही मनगडामध्ये ताकद आहे हे दाखवणारे दर्जेदार षटकार त्यांना पेश केलेत. 4 चेंडू आणि 13 धावांची गरज. आता मात्र गोलंदाजाचं मनोबल देखील थोडंसं खच्चीकरण पाहायला मिळत आहे. कारण की त्याच्याकडे पाठबळ जवळपास 26 धावांचं होतं आणि आता 4 चेंडू आणि 13 वरती येऊन ती मॅच थांबली आहे. कारण की कोटनगर संघाने केलेला संघर्ष आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेला फटका अलंग द कार्पेट. जमीनला गुदगुल्या करत दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु नकार दिला आकाशनं. 3 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. आपल्या आयुष्यातील सोनेरी क्षण आठवावे लागतील. गोलंदाजाला आपल्या आयुष्यातील चांगले 2 चेंडू टाकायचे आहेत आणि फलंदाजाला आपल्या आयुष्यातील 2 मोठे फटके या मैदानामध्ये मारायचे. त्यांनी इतिहास घडवायचा. कारण की तुम्ही 94चा पाठलाग करतायत. या 94 धावांचा पाठलाग होईल का? या 2 चेंडूवर 3 चेंडूवरती 2 षटकार येतील का? या प्रश्नांना उधाण आला. त्या प्रश्नाचं उत्तर या 3 चेंडूवरती पाहायला मिळेल. या वेळेला फटका अलंग द कार्पेट. पंचांचा इशारा. इट्स अ बीमर, नो बॉल. त्यामुळे दरम्यान फिल्डिंगने मात्र इथे रिव्ह्यू घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरे पंच नक्कीच जोडले जातील आणि पंचांचा इशारा आला. नो बॉल, बीमर आहे हा चेंडू. त्यामुळे आगामी 3 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. त्यामुळे पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे कोटनाका संघासाठी. त्या संधीची बुंदी आणि या बुंदीचा लाडू हा कोटनाका संघ बनवेल का? या संधीचं सोनं करेल का? हा प्रश्न जरूर आहे. 3 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे आणि हा चेंडू फ्री हिटचा असेल आणि स्ट्राइक वरती मिलिंद भोईर. त्यांना आतापर्यंत किल्ला लढवला. अगदी मॅचचा पूर्वार्ध पाहिला तर काही जणांनी सांगितलं की ही मॅच एकतर्फी गोवटणे संघ विजयी होईल. थोडस स्पीडअप करा पहा. अजूनही खूप मॅचेस आहेत. कारण की सामना संपल्यानंतर आपण पाले संघाला देखील विनंती करू की आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा. तमाम प्रेक्षकांच्या नजरा मात्र आता खेळपट्टीवरती स्थिरावल्या आहेत. या वेळेला यॉर्कर लेंथ पाहायला मिळाली. समीकरण पुन्हा एकदा बदलला. पंचांचा पंजा आला. 2 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. गोवटणे संघ देखील सामना द्यायला तयार नाही आहे. गोलंदाजानं नक्कीच आपल्या भातातील प्रमुख अस्त्र बाहेर काढला. यॉर्कर बॉल आणि त्यावरती फक्त 1 आली आहे. 1 चेंडू डॉट टाकायचा तर हा सामना गोवटणे संघाच्या बाजूने जाईल. परंतु या चेंडूवरती एखादा मोठा फटका आला तर सामना शेवटच्या चेंडू पर्यंत जाईल. पाहूया काय घडेल काय बिघडेल. या वेळेला आकाशच्या बॅट मधून आकाशवेधी टोला. एलिव्हेशन कमी आहे आणि एक साधा सोपा झेल या ठिकाणी सोडला. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्यात. 1 चेंडू आणि 7 धावा.
आता मात्र षटकार मारून देखील आर एस कोटनाका संघ विजयी होणार नाहीये. एखादा नो बॉल येईल का, एखादा व्हाईट बॉल येईल का, एखादा चमत्कार या मैदानामध्ये घडेल का? चला सामना स्पीडअप करा. गोवटणे संघ स्पील्डिंग लावून घ्या. या सामन्याला थोडासा उशीर झाला. आता मात्र सामना जवळपास गोवटणे संघाच्या हातामध्ये आहे. गोलंदाजाने कुठलीही चूक केली नाही ना तर सामना गोवटणे संघ जिंकणार. परंतु पाहूया नशिबाची साथ, लक फॅक्टर. कारण की क्रिकेटमध्ये खूप अशा गोष्टी आहेत. पहा, एका चेंडूवरती आम्ही 13 धावा होताना देखील याची देही याची डोळा पाहिल्यात. एका चेंडूवरती 7 धावा होताना खूप वेळा पाहिल्यात. परंतु या मैदानामध्ये तो भीम पराक्रम होईल का? फटका नक्कीच अगोदरच्या चेंडूवरती चांगला खेळला होता आणि हा चेंडू बहुतेक डॉट बॉल आला आणि गोवटणे संघाने सुटकेचा निश्वास सोडला. विजय संपादन करत असताना अगदी आपण पाहिलं ना, कुठलाही मोठा जल्लोष त्यांनी केला नाहीये. कारण की समोरच्या संघानं देखील त्यांच्या तोंडचं पाणी पळवलं होतं. कमालीची फलंदाजी त्यांना साकारली. जबरदस्त खेळ. शेवटपर्यंत मैदान कसं गाजवायचं ते उदाहरण देखील आपल्याला पाहायला मिळालं. कारण की गोवटणे संघाला देखील दाखवून दिलं की सामना किती जड होता. शेवटच्या चेंडूपर्यंत तो सामना ते सहजासहजी देत नव्हते. त्यामुळे नक्कीच आपण गोवटणे संघाचं मनपूर्वक अभिनंदन करतोय. आणि कारण की जो जीता वही सिकंदर, जो हारा वो बाजीगर, हार के जीतने वाले को कहते बाजीगर. त्यामुळे नक्कीच आर एस कोटनाका संघ तुम्ही देखील चांगला दर्जेदार खेळ दाखवलात. अगदी कमी मार्जिनने तुम्ही हारलात. त्यामुळे पुढच्या मॅच साठी आम्ही तुम्हाला खूप सारे शुभेच्छा देतोय. अगदी हस्तोलंदन करून नक्कीच आपण या सामन्याची सांगता करत आहोत आणि या सामन्याचा सामनावीर अगदी काही क्षणातच तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. आमच्या गुणलेखकाचा अहवाल आमच्यापर्यंत येतोय.